Hello, welcome learners. So, from today we have started new series for the Standard 4 scholarship student. Okay? So, are you interested? So, let's start. First, आपण आहे ना इथे कॉम्प्रिहेन्शन मीन्स इंटेलिजन्स टेस्ट बुद्धिमत्ता ओके इंग्लिश मीडियम याचा आपण अगोदर म्हणजे सुरुवात करतोय ओके तर आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे इंट्रोडक्शन म्हणून ओके त्यामध्ये मी सगळं सिलेबस कव्हर केलेलं आहे म्हणजे की काय काय सिलेबस असेल ओके म्हणजे मराठीमध्ये काय असेल इंग्लिशमध्ये मॅथमध्ये आपल्या या इंटेलिजन्स टेस्टमध्ये काय असेल एक्झाम स्ट्रक्चर कसे असेल किती मार्कांची एक्झाम असेल पेपर 1 पेपर 2 काय ओके एक एक क्वेश्चन हा 2 मार्कांना हे मी सगळं त्या एका इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तर ते तुम्ही पाहू शकता तर आत्ता आपण काय करणार ना आपण फर्स्ट पाहू कॉम्प्रिहेन्शन ओके आता याचं वेटेज आहे ना हे 8% आहे ओके म्हणजे आपलं जे इंटेलिजन्सचं जे पेपर होणार आहे तो आपला होईल थांबा तो आपला होईल 100 मार्क्सचा ओके तो किती मार्क्सचा होईल 100 मार्क्सचा ओके इंटेलिजन्स टेस्टचा ओके आणि 50 क्वेश्चन असतील एक क्वेश्चन हा 2 मार्कांना असतो ओके तर कॉम्प्रिहेन्शनमध्ये हे 3 सब टाईप्स येतात फॉलो द इन्स्ट्रक्शन नंबर सिरीज अल्फाबेट तर या कॉम्प्रिहेन्शनचं वेटेज किती आहे 8% 8% हे वेटेज आहे ओके तर फर्स्ट आपण हे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे सिलेबस वाईज जाऊ सिलेबसमध्ये पण यांनी जसं या बुकमध्ये दिलेलं आहे त्यानुसारच आपण घेऊ ओके तर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय आपल्याला इथे नेमकं काय करायचं आहे कॉम्प्रिहेन्शन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन मीन्स अंडरस्टँडिंग इन्फॉर्मेशन करेक्टली आपल्याला काय करायचं आहे अंडरस्टँड करायचं आहे इन्फॉर्मेशन म्हणजे तो जो काही क्वेश्चन देतील ते तो क्वेश्चन प्रॉपर अंडरस्टँड करायचा आहे त्यानंतरच ॲन्सरकडे जायचं आहे ओके त्यानंतरच आपलं ॲन्सर बरोबर येऊ शकतं चुकीची अंडरस्टँडिंग केली ॲन्सर पण चुकेल तर फॉर एक्झाम्पल वी रिसिव्ड इन्फॉर्मेशन फ्रॉम बुक्स न्यूजपेपर टी व्ही अँड इंटरनेट इफ वी डू नॉट अंडरस्टँड इट प्रॉपरली आपण कधी काही इन्फॉर्मेशन कोणाचं ऐकतोय टी व्ही पाहतोय किंवा इंटरनेटमधून आहे ते आपण प्रॉपर अंडरस्टँड नाही केली तर मे बी वी मे विच द रॉंग कन्क्लुजन ओके वी विल डू द रॉंग कन्क्लुजन आपण कन्क्लुजन रॉंग करू म्हणजे ॲन्सर्स रॉंग देऊ आपण सो देअरफॉर वी शूड रीड केअरफुली अँड अंडरस्टँड द गिव्हन इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थित ते रीड करायला पाहिजे केअरफुली अंडरस्टँड करायला पाहिजे ती इन्फॉर्मेशन ओके याचं मेन पॉईंट तोच आहे की रीड एव्हरी क्वेश्चन्स केअरफुली बिफोर ॲन्सरिंग This chapter mainly tests your reading, understanding and ability to follow the instruction accurately. हे आपली काय टेस्ट घेणार आहे तर आपण रीडिंग कशी आहे आपली किती केअरफुली आपण रीड करतो अंडरस्टँड करतो आहे क्वेश्चन आणि आपण जे काही इन्स्ट्रक्शन दिले त्या क्वेश्चनमध्ये ते किती ॲक्युरेटली फॉलो करतो आहे त्याकरता हे चॅप्टर आहे ओके स्टुडंट पॅरेंट्स और टीचर फर्स्ट ऑफ ऑल हे जे आता इथे टिप्स दिले आपल्याला तुम्ही पाहू शकता बरोबर आता हे काय आहे ना आपण कोणताही सिलेबस असो कॉम्प्रिहेन्शन असो मॅथ असो इंग्लिश असो मराठी असो या एनी सब्जेक्ट ओके डायरेक्ट क्वेश्चन आणि ॲन्सरकडे नको जा म्हणजे आता काय आहे ना पुढे एक्झरसाईजमध्ये क्वेश्चन्सच आहे ओके वेगवेगळ्या टाईपचे मी ते तुम्हाला क्वेश्चन सांगेल एक्सप्लेन करेल त्यानंतर ॲन्सर तुम्ही लगेच सांगू शकता का कारण की ते मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला काय वाटेल आहे खूपच इझी आहे ओके पण ते जे क्वेश्चन्स आहे जे ह्या बुकमध्ये दिले आहे किंवा अजून मी काही प्रॅक्टिस अजून दुसरे प्रॅक्टिस क्वेश्चन्स देईल ते ॲज इट इज म्हणजे ते एक्झाममध्ये तर नाही येणार ना ॲज इट इज नाही येऊ शकत ते त्यांचे काही ट्विक करतील क्वेश्चन्समध्ये आणि ते तुम्हाला देतील मग
ते ॲज इट इज नाही आहे ना, मग त्यांनी थोडंसं जरी ट्विक केलं ना, तर तुम्ही त्यात कन्फ्युजन व्हायला नको म्हणून यांनी काय दिलं आहे अगोदर ते लक्षात घ्या. टिप्स काय दिले, की तुम्हाला हे जे पॉइंट आहे ना, प्रत्येक पॉइंट बेसिक आयडिया पाहिजे तुम्हाला. कन्सेप्ट तुमचे जे कन्सेप्ट आहे ना, ते क्लिअर पाहिजे. कधी मुलांचे कन्सेप्टच क्लिअर नसणार ना, म्हणजे तिथे कधी थोडंही ट्विक केलं एक्झाममध्ये, तो कन्फ्यूज होईल. आणि कन्सेप्ट क्लिअर असतील ना, तर प्रश्न कसे पण येऊ द्या, तो बरोबर सॉल्व्ह करेल. कारण की हे पहा, कन्सेप्टच्या व्यतिरिक्त तर कोणी काही दुसरं काही टाकणार नाही ना एक्झाममध्ये. म्हणून इम्पॉर्टंट काय आहे ना, तुम्ही अ अगोदर कन्सेप्ट क्लिअर करा. आता यांनी दिलेलं आहे इथे, ओके, की हे जे कॉम्प्रिहेन्शन जे क्वेश्चन्स येतील, ते कशाच्या बेसिसवर येतील? तर हे पहा, आपल्याला अल्फाबेट लेटर्स माहिती पाहिजे, कॉन्सोनन्स अँड व्हावेल्स माहिती पाहिजे. आता ह्याच चॅनलवर माझा इन डिटेल व्हिडिओ आहे. कॉन्सोनन्स काय, व्हावेल्स काय, व्हावेल्स त्यांना व्हावेल्स का म्हटलं जातं? ओके, हे इन डिटेल व्हिडिओ आहे, तुम्ही पाहू शकता. ओके, तसं नाऊनचा पण व्हिडिओ टाकला आहे. त्यामध्ये 2 टाईप आहे नाऊनमध्ये, कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन. त्यामध्ये डिफरन्स काय आहे, प्रोनाऊनचा पण व्हिडिओ टाकलेला आहे मी. ओके, सिनॉनिम्स, अँटोनिम्सचा पण व्हिडिओ आहे. म्हणजे मी तुम्हाला असं नाही म्हणत की तुम्ही व्हिडिओ पहा म्हणून नाही सांगत आहे मी, की पण कन्सेप्ट क्लिअर करा तुम्ही. विदाऊट कन्सेप्ट आहे ना, प्रश्न तुमच्या लक्षात नाही राहणार. ते मी कसे सॉल्व्ह करतोय ना, ते तुम्हाला तेवढ्यापुरतं लक्षात येईल, की मी हे सॉल्व्ह कसे करतो आहे. ते तुम्हाला ईझी वाटेल. पण थोडं सेम क्वेश्चन नाही येणार तुम्हाला एक्झाममध्ये. थोडं वर्ड चेंजिंग होईल, तर तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे आणि ज्याचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर असताना ते लगेच सॉल्व्ह करता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. ओके. आणि अजून, की हे जे कन्सेप्ट आहे ना, हे फक्त तुम्हाला ह्या एकाच एक्झामकरता यूज नाही होत आहे. लक्षात घ्या तुम्ही. ओके. तुम्हाला म्हणजे तुम्ही पुढे कोणतीही एक्झाम देशाल इंग्लिश स्पीकिंग करता पण हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहे. हे जे यांनी इथे जे दिले आहे ते. ओके. लेटर रायटिंग, एसे रायटिंग, पुढे खूपच म्हणजे कम्युनिकेशन खूप हे यूजच होणार आहे. त्यामुळे ना आत्तापासूनच तुम्ही सगळे कन्सेप्ट क्लिअर करत व्हा. ओके. फक्त एक्झाम करता आपल्याला काय लागतंय ते नको पहा. ओके. आपण सर्वच घेऊ. वन बाय वन सगळं एक्सप्लेन करूच. पण मी सांगतो की डायरेक्ट प्रश्न आणि ॲन्सर याच्या अगोदर हे जे पॉइंट्स दिले आहे ना, ते तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, की सिनोनिम्स काय, अँटोनिम्स काय, नाऊन काय, प्रोनाऊन काय, रायमिंग वर्ड्स काय, प्रोव्हर्ब्स काय. ओके. आपण जसं आपल्याला काही प्रश्न आला ना, मी तसं तुमचं ते कव्हर करत जाईल. पण जे आहे व्हिडिओ ते तुम्ही पाहू शकता. इन डिटेल एक्सप्लेन केलं आहे. ओके. तर इथे काय लक्षात घ्यायचं कॉम्प्रिहेन्शनला, की रीड एव्हरी क्वेश्चन केअरफुली बिफोर ॲन्सरिंग. ओके. ओके. तर आता हे काही मॉडेल क्वेश्चन्स आहे. बुकमधलेच आहे. त्याच बुकमधले आहे. ओके. तर आता इथे काय दिलं आहे? अगोदर प्रश्न व्यवस्थित. रीड क्वेश्चन्स केअरफुली. व्हिच वर्ड विल बी सेकंड? Which word will be second if we arrange the following words alphabetically? म्हणजे हे जे फॉलोइंग वर्ड्स आहे, हे आपल्याला अल्फाबेटिकली अरेंज करायचे आहे. ओके. आणि अल्फाबेटिकली अरेंज केल्यानंतर विच वर्ड विल बी सेकंड, कोणता वर्ड हा सेकंड पोझिशनला आहे. ओके. ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे काय? आता हे मी जस्ट एक इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. Alphabetically order means arranging the words according to the English alphabets. आता हे इंग्लिश अल्फाबेट्स आहे. ए, बी, सी, डी, ए टू झेड हे आपले अल्फाबेट्स आहे. हे तर माहितीच असतील तुम्हाला. ओके. आता आपण काय करतो? आता ह्या एक्झाम्पलमध्ये पहा ॲपल, बॉल, कॅट, डॉग. आता इथे ॲपल हा फर्स्ट याला आला आहे. का? आपण फर्स्ट याला अल्फाबेटिकली ए हा फर्स्ट आहे इथे. याला आपण अरेंज केला आहे ॲपलला फर्स्ट नंबरला. का? कारण की जो फर्स्ट लेटर आहे ए अल्फाबेटिकली फर्स्ट नंबर आहे त्याचा. बरोबर. बी हा सेकंड नंबर आहे म्हणून बॉल हा आपण सेकंड नंबरला घेतला. सी हा थर्ड नंबरला इथे म्हणून थर्ड नंबरला घेतला. डी हा फोर्थ नंबरला आहे म्हणून फोर्थ नंबरला घेतला. हा अल्फाबेटिकली ऑर्डर आपण लावली आहे. ओके. सो हिअर यू हॅव हाऊ टू अरेंज वर्ड्स इन अल्फाबेटिकल. कंपेअर द फर्स्ट लेटर ऑफ इच वर्ड. प्रत्येक वर्डचा
काय करायचं, फर्स्ट लेटर कम्पेअर करायचं. इफ द फर्स्ट लेटर आर द सेम, जो फर्स्ट लेटर आपण कम्पेअर करतोय, पण आता सपोज फर्स्ट लेटर हा सेम येऊन गेला. आता इथे पहा या सेकंड एक्झाम्पलमध्ये बी आणि हा बॉलचा बी, बॅग आणि बॉलचा बी आणि बॅटचा बी, तिघांचं फर्स्ट लेटर सेम आहे. तर कम्पेअर द सेकंड लेटर, मग काय करायचं, सेकंड लेटर कम्पेअर करायचं. आता सेकंड लेटर बॅगच्या अरे इथे काय ए आहे, बॉलच्या इथे ए आहे, बॅटच्या इथे पण ए आहे, म्हणजे सेकंड लेटर पण सेम आहे. इफ द सेकंड लेटर आय ऑल्सो सेम, कम्पेअर द थर्ड लेटर. मग थर्ड लेटर कम्पेअर करा. आणि तुम्ही म्हणसान थर्ड लेटर सेम आला तर फोर्थ लेटर कम्पेअर करायचं. गॉट इट. आता इथे थर्ड लेटर काय जी, इथे काय एल, इथे काय टी. आता जी, ओके, एल आणि टी. ओके, यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये पहिल्यांदा कोणता येतो, हे पहा जी पहिल्यांदा आला. ओके, म्हणून बॅग हा फर्स्ट लेटर. मग एल दुसऱ्यांदा आला, मग एल दुसरा आहे ना इथे, हा एल, त्याच्यानंतर टी आलाय ना, म्हणून बॉल, आणि मग थर्डला बॅट. समजलं अल्फाबेटिकली. आपण हे प्रॅक्टिस इथे पाहू. ओके, चला हा हा याचा घेऊ. सपोज पेन, फर्स्ट लेटर पी, पी, पी कॉमन आहे. सेकंड लेटर ई, इथे पण पेन्सिलचा ई, इथे पण ई, तो पण कॉमन आहे. थर्डला एन आहे, इथे पण एन, इथे पण एन. मग आता काय करणार, सगळीकडे हे आहे. ओके, मग अशा वेळेस काय करायचं ना, आता पेन, पेन्सिल, पेंग्विन. आता इथे फोर्थ लेटर्स नाही आहे. ओके, फोर्थ लेटर नाही आहे, मग काय येईन, पेन. बरोबर, फोर्थ लेटर आहे का, मग त्याला फर्स्ट. आता इथे सी आणि जी, पहिले काय आला सी, म्हणून पेन्सिल. सेकंड वर्ड काय झाला, पेन्सिल, कारण की सी आला, आणि मग जी येतो, म्हणून तो थर्ड लेटर. गॉट इज, समजलं. हे तुमच्या प्रॅक्टिस करत आहे. ओके गाईज, मी इथे कन्सेप्ट समजवण्याचा प्रयत्न करेलच. म्हणजे फक्त डायरेक्ट क्वेश्चन अँसरवर मी भर नाही देणार, ते आपण करूच, पण जिथे जिथे मला वाटेल की तुम्हाला हे समजायला पाहिजे ते मी समजवेल तुम्हाला. ओके, गॉट इट. ओके, आता इथे काय दिलं आहे, हा जो प्रश्न आहे, हे लेटर्स दिले आहे. ओके, हे लेटर्स आहे एवढे. ओके, आता अगोदर प्रश्न वाचायचा. विच थ्री, सॉरी आपलं हे बाकी आहे ना. ओके, सॉरी, हे बाकी आहे. ओके, आता हा जो फर्स्ट आपण पाहिलं अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार. ओके, आता इथे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार काय काय येईल ते तुम्ही सांगा. आता फर्स्ट लेटर तर कॉमन आहे सगळ्यांचा, पी आहे फर्स्ट लेटर. ओके, आता सेकंड लेटर, आता हा पहा ए, ए म्हणजे पॅटचा ए आला, म्हणजे हा, म्हणजे फर्स्ट लेटरला हा हा येऊन जाईल, पॅट येऊन जाईल. ओके, फर्स्ट वर्ड का ए, सेकंड लेटर कम्पेअर केला ना आपण, आणि हे ए हा अल्फाबेटिकली अगोदरच येतो. ओके, आता आय, ई, ई, आता ई, ई कॉमन आहे. ओके, मग आता ह्या ई, ई पैकी आय तर ई नंतर येतो, मग आपण याला सोडून द्यायचं. मग ई हा कॉमन आहे, मग आपण काय केलं, सेकंड लेटर कॉमन आहे इथे ह्या ह्या दोघं वर्डमध्ये, मग थर्ड लेटर करू. आता इथे थर्ड लेटर काय, ए, म्हणजे हा ए काय सगळ्यांच्या पहिलेच येईल, मग सेकंड वर्ड काय होईल, पिकॉक. ओके, पिकॉक. आता आता मला एक सांगा, तुम्हाला प्रश्न काय दिलाय, विच वर्ड विल बी सेकंड. मग आता तुम्हाला सेकंड वर्ड भेटून गेला, मग तुम्हाला ॲन्सर भेटलं, मग तुम्ही का ह्या पिकल आणि पेंग्विलमध्ये तुम्ही अरेंज करत बसणार का, तुम्ही टाईम वेस्ट नाही करणार ना त्यामध्ये. तुम्हाला ॲन्सर समजलं की आहे, सेकंड वर्ड तर आपल्याला भेटून गेला, मग ॲन्सर काय आहे, पिकॉक. पिकॉक म्हणजे तुमचं ऑप्शन काय आलं, 1. ओके, गॉट इट. म्हणून तुमचा इथे टाईम नाही करायचा की मग थर्ड लेटर थर्ड वर्ड कोणता असेल, फोर्थ वर्ड कोणता असेल, नाही. तुम्हाला सेकंड सांगितलं ना, सेकंडचा ॲन्सर भेटलं. ओके, पुढे जायचं. गॉट इट, समजलं अल्फाबेटिकल ऑर्डर. आता आता इथे सेकंडमध्ये काय दिलं आहे की हे
लेटर्स दिले आहे. विच 3 सक्सेसिव्ह लेटर्स फ्रॉम द अबाव सीरीज फ्रॉम द मिनिंगफुल वर्ड. आता असे कोणते सक्सेसिव्ह लेटर्स आहे. आता तुम्ही ह्याचं वन बाय वन कधी पाहत गेले ना, तर एवढं नाही समजणार की CAD काय, मग ADT येत आहे का, टी नाही, टाईम जाईल. डायरेक्ट ऑप्शन पाहिजे अशा वेळेस. आता ऑप्शन काय, CAI सक्सेसिव्ह म्हणजे काय? सक्सेसिव्ह म्हणजे एका मागोमाग येणे, एका मागोमाग असे 3 लेटर्स आणि तेही त्याचा मीनिंगफुल वर्ड बनतो आहे का ते पाहायचं आहे आपल्याला. ओके. आता CAR याचा तर मीनिंगफुल काय आहे, काय होतो, पण हे सक्सेसिव्ह आहे का, CAD आला आहे, आहे का नाही, म्हणजे हे ऑप्शन गेलं तुमचं, हे ऑप्शन गेलं. ओके. मीनिंगफुल काय वर्ड आहे, पण इथे सक्सेसिव्ह म्हणजे एका मागं आले का, एका मागे एक आले का, C आलाय, A आहे, आहे का नाही, D आलाय, म्हणजे गेलं. CAT हा पण वर्ड मिनिंगफुल आहे कॅट, पण एकामागे एक आहे का नाही, इथे डी येऊन गेलाय टीच्या मध्ये, एकामागे एक नाही आहे. सक्सेसिव्ह म्हणजे एकामागो एक नाही आहे ना, बरोबर, एकामागे एक नाही आहे ना कॅट पण. आता थर्ड काय, स्काय. स्काय म्हणजे काय, मिनिंगफुल वर्ड आहे, आकाश. आता हे एकामागोमाग आले का, SKY. हा, आता हा एकामागोमाग थ्री सक्सेसिव्ह 3 एकामागोमाग आले ना, SKY, आणि त्याचं मिनिंगफुल वर्ड काय आहे, स्काय. तर आपला आन्सर काय आहे, स्काय. गॉट इट. कसा हँडल केला आपण तो, डायरेक्ट प्रश्न आपण हे पहिले ऑप्शन्स पहिले. ओके, इझी जातं मग त्यानुसार. आता इथे इथे काय दिलं आहे आपल्याला, सिक्वेन्स दिला आहे लेटर्सचा. हाऊ मेनी टाइम्स इज द लेटर एम. कोणता लेटर, एम. एम लेटर. हाऊ मेनी टाइम्स म्हणजे किती वेळेस. एम ॲडजेसंट टू द लेटर के. ॲडजेसंट म्हणजे शेजारी, टू द लेटर के. ओके. एम हा जो आहे हा केच्या शेजारी किती वेळेस आला आहे. कसंही म्हणा तुम्ही, एम के म्हणा किंवा के एम म्हणा, फक्त ॲडजेसंट पाहिजे, शेजारी किती वेळेस आला आहे. आता हे पहा, आता एम आणि के, हा एम आणि के, ओके, शेजारी शेजारी आहे ना, ॲडजेसंट आहे. आता कुठे आहे का, एम आहे पण के शेजारी नाही आहे, मध्ये एस येऊन गेला इथे, बरोबर. के आहे पण एम नाही आहे. ओके, तर म्हणजे आपला आन्सर काय आहे, 1. हाऊ मेनी टाइम्स, एकच वेळेस आलाय ना शेजारी शेजारी तो, आन्सर काय झालं, 1. गाईज गॉट इट. हाऊ मेनी व्हावेल्स. आता व्हावेल्स काय, आता आपल्या तुम्ही व्हिडिओ आहे पाहू शकता, एक बेसिक आयडिया देतो मी. आपले 26 अल्फाबेट्स आहे इंग्लिशमध्ये, बरोबर, A to Z ABCD. त्यामध्ये 5 व्हावेल्स आहे. ओके. ए, ई, आय, ओ, यू हे व्हावेल्स आहे. आणि जे बाकीचे आहे 21, ते काय आहे, कॉन्सोनन्स. ते काय आहे, कॉन्सोनन्स. हे 5 काय आहे, 26 पैकी 5 काय आहे, व्हावेल्स, आणि बाकीचे जे 21 आहे ते काय आहे, कॉन्सोनन्स. समजलं, व्हावेल्स आणि कॉन्सोनन्स. आता ह्या प्रश्नामध्ये काय आहे की हाऊ मेनी व्हावेल्स आर डेअर इन अ वर्ड अहमदनगर. हा एक वर्ड आहे अहमदनगर, त्यामध्ये किती व्हावेल्स आहे. आता आपले व्हावेल्स काय आहे, AEIOU. आता ए, ओके, एक. HM व्हावेल्स नाही आहे. ई हा व्हावेल्स आहे, ओके, 2. DNA हा व्हावेल्स आहे, 3. जी व्हावेल्स नाही आहे. ए हा व्हावेल्स आहे, 4. आय हा व्हावेल्स नाही आहे. तर आपले किती व्हावेल्स आहे इथे, हे जो वर्ड दिला आहे अहमदनगरमध्ये, 4 व्हावेल्स आहे. हाऊ मेनी व्हावेल्स, किती व्हावेल्स आहे, 4 व्हावेल्स आहे. ओके. तर आन्सर किती आहे, 4. गॉट इट. ओके. आता इथे हे सेंटेन्स दिलं आहे, गार्बेज डिस्पोजल, हे इथून ते इथपर्यंत हे सेंटेन्स आहे. ओके. इन दिस सेंटेन्स हाऊ मेनी वर्ड्स हॅविंग 6 लेटर्स. ओके. मी इथे तुम्हाला म्हणजे सांगू शकतो की सेंटेन्स मोठं आहे ना, तर अगोदर ते सेंटेन्सच्या अगोदर काय विचारलं आहे ते अगोदर पाहून घ्यायचं. ओके. तुम्ही वाचू शकता, एकदा वाचून म्हणजे समजत असेल ना, तर लगेच वाचून प्रश्न अगोदर काय विचारलं आहे, काय इन्स्ट्रक्शन दिलं आहे ते पाहायचं. हाऊ मेनी वर्ड्स हॅविंग 6 लेटर्स. आता हॅविंग 6 लेटरचे किती वर्ड्स आहे, हाऊ मेनी किती वर्ड्स आहे 6 लेटर्सचे.
ह्या सेंटेन्समध्ये. ओके, लक्षात घ्या. आपल्याला काय दिलं आहे, 6 लेटर्सचे किती वर्ड आहे. ओके, तर आपल्याला ते पाहिजे. आता किती वर्ड आहे इथे? एक आहे ग्रोथ. दिसतोय ना तुम्हाला ग्रोथ. ग्रोथमध्ये काय आहे? 6 आहे. 6 लेटर असतं आपले ग्रोथमध्ये. ओके, आणि ओके, ग्रोथमध्ये 6 लेटर्स आहे. GIOWTH 6 लेटर्स आहे. ओके, सेकंड 6 लेटर दिसतंय का? हे 6 म्हणजे समजूनच जातं पाहूनच की 6 लेटर्स नाही, 6 लेटर्स नाही आहे. इथे पण नाही आहे. कमी पण नको, जास्त पण नको आपल्याला. आता मुंबईमध्ये 6 लेटर्स आहे. ओके, मुंबईमध्ये 6 लेटर्स आहे. बरोबर? तर आता हाऊ मेनी वर्ड्स हॅव्हिंग 6 लेटर्स, किती वर्ड झाले हे? 2 लेटर्स, की ज्यांचे 2 वर्ड्स झाले, की ज्यांचे लेटर्स किती आहे? 6 लेटर्स आहे. ओके, GIOWTH हे लेटर्स आहे. ओके, 6 लेटर्स मिळून एक वर्ड झाला. तसं मुंबई हा 6 लेटर्स मिळून एक वर्ड झाला. तर तसे किती वर्ड झाले? 2 वर्ड्स भेटले आपल्याला. या सेंटेन्समध्ये 2 वर्ड्स भेटले, की त्याचे 6 लेटर्स आहे. आता पुढे प्रश्न काय दिला आहे? हाऊ मेनी वर्ड्स हॅव्हिंग 6 लेटर्स. आपल्याला प्रश्न भेटला, की आपल्याला समजलं की 2 वर्ड आहे. अँड इच आर मोर ऑर लेस दॅन वर्ड्स हॅव्हिंग 9 लेटर्स. म्हणजे आपल्याला काय आहे, की 9 लेटर्सचे पण वर्ड पाहिजे आहे, आणि ते हे 6 लेटर्सचे वर्ड ह्या 9 लेटर्सच्या वर्डपेक्षा लेस आहे, कितीने लेस आहे आणि कितीने मोर आहे, जास्त आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. आता 6 लेटर्सचे तर आपल्याला समजलं 2 आहे. तर 9 लेटर्स, आता तुम्ही 9 लेटर्स पाहसाल तर कोणकोणते आहे? आता हे पहा. आता हा पोझिशन पाहू. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हा 10 आहे म्हणजे हा नाही येणार. हे 3 आणि 3 6 आणि 3 9. ओके, 3, 3, हां 9. हा 9 लेटर्स आहे म्हणजे हा एक आला. ओके, वॉइसम. त्याच्यानंतर सिच्युएशनचं पण 9 आहे. SITUAT 3. ओके, सिच्युएशन पण आहे, 9 लेटर्स आहे. सिच्युएशन पण आला. अजून कोणता आहे? कंजेस्टेडचे पण 9 आहे का? 3. ओके, 9 लेटर्स आहे कंजेस्टेडचे पण. बाकी कोणत्या याला? डिस्पोजलला 9 नाही आहे, गार्बेजला नाही आहे, स्वीपिंगला नाही आहे, हे 3 नाही, 8 आहे. हे पॉप्युलेटिंगला पण नाही आहे. ओके, पॉप्युलेशनला पण नाही आहे. तर आता 9 लेटर्सचे किती झाले? 3 वर्ड झाले. कोणकोणते? वॉइसम, सिच्युएशन अँड कंजेस्टेड. 6 लेटर्सचे किती आहे? 2. तर मग आता 6 लेटर्सचे 2 वर्ड, 9 लेटर्सचे 3 वर्ड. मग हा 1 ने लहान आहे, लेस आहे. कितीने? 1 ने, लेस बाय 1. आपल्याला तेच फाइंड आउट करायचं आहे ना. हाऊ मेनी वर्ड्स हॅव्हिंग 6 लेटर्स मोर ऑर लेस, की हा 6 लेटरचे वर्ड कितीने लहान किंवा मोठे आहे 9 लेटरच्या वर्डपेक्षा. तर 9 लेटरचे आपल्याला 3 भेटले, 3 वर्ड भेटले. 6 लेटरचे 2 वर्ड भेटले. तर 2 हा लहान आहे 3 पेक्षा, कितीने? 1 ने, तर लेस बाय 1. गॉट इट? ओके. 6th question. How many meaningful words each of 2 letters are formed from word online? ह्या ऑनलाईन वर्ड दिला आहे. ह्यामध्ये आपल्याला हाऊ मेनी मिनिंगफुल वर्ड्स, आपल्याला मिनिंगफुल वर्ड्स किती दिसत आहे, आणि ते पण फक्त 2 लेटर्स, इच ऑफ 2 लेटर्स, की फक्त ते वर्ड तर मिनिंगफुल पाहिजेच, पण ते 2 लेटर्सपेक्षा जास्त नको. आता इथे सिम्पल दिसतो आपल्याला ऑन. हा वर्ड आहे इंग्लिशचा. ऑन म्हणजे वरती. त्याचंच नो. नो म्हणजे नाही. इन. इन म्हणजे आत. तर किती वर्ड झाले? 3 वर्ड झाले, आणि तेही 2 लेटरचे. आता हा लाईन हा वर्ड होतोय, पण हा 4 लेटर्सचा आहे. त्यामुळे तो कन्सिडर नाही होणार. आपल्याला फक्त काय पाहिजे? 2 लेटर्सचा पाहिजे. ओके. ऑन झाला, नो झाला, आणि इन झाला. गॉट इट? हे असे प्रश्न असतात. आता हे ना, हे तुम्हाला सेम सेम प्रश्न आहे, सेम स्ट्रक्चर सेम आहे, फक्त मी आहे ना चेंजेस केले यामध्ये माझे स्वतःहून. ओके, हे तर तुम्ही म्हणजे हे तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून.
ओके. सेम म्हणजे स्ट्रक्चर आहे. फक्त तुम्हाला हे इथे चेंज केलं आहे. तिथे वर्ड अलग होता, मी इथे अलग घेतलेला आहे. ओके. अल्फाबेटिकल वर्ड्स मी अलग घेतले आहे. ओके. तर हे प्लीज हे प्रॅक्टिस करा. ओके. आपण पुढच्या लेसनमध्ये यामध्ये या बुकमध्येच क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस आहे. ओके. ते आपण घेऊया. पण हे तुम्हाला तर मी सांगतोय ईझी वाटेल. ओके. पण तुम्ही जेव्हा स्वतःहून प्रॅक्टिस करसाल ना आणि स्वतःहून काही असे म्हणजे पाहायचं आपण, की आपण यामध्ये काय चेंजेस करू शकतो का? ओके. स्वतःहून असं सॉल्व्ह करत यायचे अलग-अलग टाइपचे प्रश्न. ओके. तर तुमचं म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि प्लीज कन्सेप्ट क्लिअर करा. ओके. डायरेक्ट क्वेश्चन ॲन्सर पाहू नका. ओके. तुम्हाला जे टिप्समध्ये सांगितलं आहे ना त्यांनी अल्फाबेट्स ऑर्डर, कॉन्सोनन्ट्स, व्हॉवेल्स, टेन्सेस हे माहिती करून घ्या तुम्ही. ओके. सो हे तुम्ही प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला दिलं आहे. ओके. सो आय होप you enjoyed this lesson. So thank you learners. If you like, so please like, share and subscribe and please keep learning. Got it? Thank you.